नमस्कार, तुम्ही पाहतात अपडेट कट्टा. ITIला ॲडमिशन घ्यायचे आहे. तुम्ही 10वी पास किंवा नापास जरी असाल तरी ITIला ॲडमिशन घेऊ शकता. आणि हा ITIचा ॲडमिशनचा फॉर्म आपण ऑनलाईन कसा भरायचा याची संपूर्ण माहिती घेणार आहोत. सोबतच कॉलेज आणि ट्रेड सिलेक्शन कसे करायचे याबाबतची संपूर्ण प्रोसेस A to Z माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. चला तर मग जास्तीचा वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरुवात करू. त्यासाठी मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली एक लिंक दिलेली आहे. आपण ती लिंक ओपन करू शकता. तर या वेबसाईटवरती यायचं आहे. कॅन्डिडेट लॉग इनवरती क्लिक करून न्यू रजिस्ट्रेशन कॅन्डिडेट यावरती क्लिक करायचं आहे. आता यामध्ये तुम्ही बघू शकता, तुम्ही 2017 ते 25 या दरम्यान तुमचं रजिस्ट्रेशन जर केलेलं असेल तर येस करायचं आणि रजिस्ट्रेशन नंबर आणि माहिती भरून घ्यायची. किंवा तुम्ही जर रजिस्ट्रेशन केलेलं नसेल आणि तुम्ही जर पहिल्यांदाच ITIचा फॉर्म भरत असाल तर येथे नो करायचं आहे. आणि दुसरं ऑप्शन आहे, इथे आपण MSBSVT इथे जर रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर येस करायचं आणि संपूर्ण माहिती भरायची आहे. नसेल जर काय भरले असेल तर नो करायचं आणि ही संपूर्ण माहिती आता न्यू रजिस्ट्रेशनची तुम्ही भरायची आहे. आता यासाठी सुरुवातीला आधारनुसार आपली माहिती भरून घ्या, ज्यामध्ये तुमचं नाव, त्यानंतर वडिलाचं नाव आणि आडनाव, त्यानंतर आपलं नाव पूर्ण भरून घेतल्यानंतर आपलं मेल फिमेल ही बेसिक माहिती आहे. त्यानंतर आपली डेट ऑफ बर्थ ही माहिती देखील भरून घ्या. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, आधार कार्डवर जी माहिती आहे तीच भरून घ्या. त्यानंतर आपला मोबाईल नंबर, ईमेल ॲड्रेस ही संपूर्ण माहिती आपण भरून घ्या. त्यानंतरचा विषय आहे, सिक्युरिटी क्वेश्चन विचारला आहे, ज्यामधून कोणताही एक प्रश्न, तुमचा आवडता प्रश्न निवडा आणि त्याचं उत्तर तेथे टाईप करा. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, आता इथे पासवर्ड टाईप करा. पासवर्ड बनवून आपलं सगळं नवीन रजिस्ट्रेशन आता पूर्ण झालेलं आहे. रजिस्ट्रेशनवरती क्लिक करा आणि इथे बघू शकता तुमचं रजिस्ट्रेशन झालं आहे. आणि लॉग इन ID वगैरे हे आपलं व्यवस्थित लिहून घ्या, अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि खाली प्रोसीड टू लॉग इनवरती क्लिक करायचं आहे. आता लॉग इन करण्यासाठी जो आपला यूजर ID आहे आणि आपला पासवर्ड आहे तो टाकून इथे साइन इन करायचं आहे. कॅप्चा भरून घ्या आणि साइन इन करा. अशा प्रकारे साइन इन झालेला आहात. आता असा इंटरफेस ओपन झालेला आहे. यामध्ये करायचं प्रोसीड टू फिल प्रोफाईल या टॅबवरती क्लिक करायचं. आता हा फॉर्म भरत असताना ओके करा. यामध्ये तुमचं पर्सनल डिटेल्स ऑटोमॅटिक आलेली आहे आधारनुसार, किंवा बदल करायचा असेल तर तुम्ही बदल करू शकता. अशा प्रकारे आता आधार नंबर आहे, आधार नंबर टाकून व्हेरीफाय करून घ्या. अशा प्रकारे आता आधार तुमचा व्हेरीफाय झालेला आहे. तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्या, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस आधार कार्ड कंपल्सरी लागणार आहे, त्यामुळे ही गोष्ट लक्षात घ्या. त्यानंतर आहे अपार ID आहे. अपार ID तुम्हाला टाकावं लागेल. आता अपार ID कसा काढायचा, काय आहे याची संपूर्ण माहिती तुम्ही यूट्यूबवरती सर्च देखील करू शकता. अपार ID विषयी आपण यूट्यूबला सर्च केल्यानंतर आपल्याला माहिती त्याची भेटून जाईल. चला, त्यानंतर ॲन्युअल फॅमिली इन्कम भरायचं आहे. आपलं उत्पन्न किती आहे वार्षिक ते भरा, टाकायचं आहे. त्यानंतरचा विषय आहे ब्लड ग्रुपचा, माहीत असेल तर भरून घ्या. त्यानंतर आता ही संपूर्ण माहिती तुम्ही भरली आहे. त्यानंतर मोबाईल नंबर, त्यानंतर अल्टरनेट मोबाईल नंबर आणि ईमेल ID ही माहिती भरा. आणि डू यू व्हॉट्सअप नंबर असेल तर व्हॉट्सअपचा नंबर देखील तुम्ही देऊ शकता. अशा प्रकारची संपूर्ण माहिती तुम्ही आता सेव्ह अँड कंटिन्यूवरती क्लिक करून सबमिट करा. आता हे सगळं झाल्यानंतर त्यानंतर तुमचा ॲड्रेस भरायचा आहे. ॲड्रेस भरत असताना ॲड्रेस लाईन वगैरे आहे, पिनकोड वगैरे जेवढं असेल तेवढं पूर्ण ॲड्रेस तुम्ही भरून घ्या. मी ज्याप्रमाणे दाखवतो आहे त्याप्रमाणे पूर्ण भरून घ्या. तुमचं गाव असेल, जिल्हा, तालुका, संपूर्ण माहिती आणि परमनंट ॲड्रेस जर हेच असेल तर येस करा आणि तोच ॲड्रेस खाली ऑटोमॅटिकली येऊन जाईल. आता यानंतर सेव्ह अँड कंटिन्यूवरती क्लिक करा. म्हणजे तुम्ही अनाथ वगैरे आहात का त्याची माहिती लिहा. तुम्ही अनाथ असाल तर अनाथची माहिती लिहा, नसेल तर नो करा. आर यू ऑर्फन कॅन्डिडेट, अनाथचं सर्टिफिकेट पाहिजे ती गोष्ट लक्षात घ्या, किंवा नसेल तर नो करा. त्यानंतर फादर्स डिटेल आहे, तुमच्या वडिलाची माहिती इथे भरायची आहे.
त्यानंतर वडिलाचं नाव, वडिलाचं नाव, लास्ट नेम, त्यानंतर त्यांचा व्यवसाय सिलेक्ट करायचा आहे. शेती असेल तर शेती निवडा किंवा इतर तुमचा जो असेल तो व्यवसाय निवडू शकता. त्यानंतर तुमचं वार्षिक उत्पन्न जे आहे ते सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारची माहिती आता तुम्ही बघू शकता. यामध्ये बिलो 1 लाखाच्या आतलं उत्पन्न आहे. त्यानंतर डोमेसिल स्टेट म्हणजे आपलं महाराष्ट्र सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे आणि समोर आता मदर्स डिटेल्स ही भरून घ्यायची आहे. मदर्स डिटेल म्हणजे तुमच्या आईचं पूर्ण नाव भरून घ्या. आईचं जे शेती करत असेल तर शेती टाका, सेल्फ एम्प्लॉय असेल तर सेल्फ एम्प्लॉय टाका, काहीच करत नसेल तर नॉट एम्प्लॉयड सिलेक्ट करू शकता. किंवा नॉट एम्प्लॉयड जर सिलेक्ट केलं तर तुम्हाला तुमचं उत्पन्न टाकायची आवश्यकता राहणार नाही. त्यानंतर डोमेसिल स्टेट म्हणजे आपलं ते जिल्हा निवडून घ्यायचं आहे. डोमेसिल महाराष्ट्राच करायचं आहे. सेव्ह अँड कंटिन्यूवरती क्लिक केल्यानंतर आपण बघू शकता आता समोर नॅशनॅलिटी इंडियन करा आणि आर यू महाराष्ट्र डोमेसिल तर यस करा. डिस्ट्रिक्ट निवडा. अशा प्रकारचे आता मी दाखवतो त्याप्रमाणे कोणता जिल्हा आहे तो निवडा. आता यानंतर खाली या. येथे बघू शकता तुमचं जात म्हणजे आपलं हिंदू वगैरे म्हणतो काय सॉरी जात नाही म्हणता येत त्याला, आपला धर्म म्हणतो तो सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर तुमची मदर टंग म्हणजेच तुमची मातृभाषा निवडून घ्यायची. त्यानंतर आहे कॅन्डिडेट इलिजिबल फॉर मायनॉरिटी कोटा. तुम्ही मायनॉरिटीमध्ये येत असाल तर ते येस करा किंवा ते ऑटोमॅटिकली पण येऊ शकतं. कास्ट तुम्ही कोणते निवडले त्यावरती ते डिपेंड आहे. आता कास्ट इथे सगळे दिसू शकतात. त्यामध्ये तुमची जी कास्ट असेल ती निवडा. कॅटेगरी तुम्ही सिलेक्ट केली असेल, NTB असेल, OBC असेल, जे ओपन EWS असेल ती सिलेक्ट करा. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, इथे कास्ट सर्टिफिकेट तुमच्याकडे असलं पाहिजे. त्याचा नंबर वगैरे संपूर्ण माहिती भरायची आहे. मी ज्याप्रमाणे भरवतो त्याप्रमाणे बघू शकता तुम्ही. आता EWS इश्यूइंग स्टेट म्हणजे कोणतंही कास्ट असेल तर ते सिलेक्ट करायचं. नॉन क्रिमिनलची माहिती बघून घ्या. नॉन क्रिमिनल असेल तर येस करा, नसेल तर नो करा. अशा प्रकारे संपूर्ण माहिती भरल्यानंतर सेव्ह अँड कंटिन्यूवरती तुम्ही क्लिक करू शकता. आता चला त्यानंतर समोर आल्यानंतर आपण बघू शकता इथे डिसेबल कॅटेगरी. तुम्ही जर अपंग असाल तर येस करा, नसाल तर नो करा. अपंगाची माहिती अशा प्रकारे जर अपंग असेल तर भरू शकता, नसेल तर नो करा. त्यानंतर आहे डिफेन्स कॅटेगरीमध्ये आहे म्हणजे तुम्ही ते डिफेन्समध्ये असाल तर येस करा, नसेल तर नो करा. स्पोर्ट्स कॅटेगरीमध्ये म्हणजे तुमच्याकडे खेळायचं काही प्रावीण्य वगैरे असेल तर येस करा, नसेल तर नो करा. पण एक गोष्ट लक्षात घ्या, हे संपूर्ण निवडत असताना तुमच्याकडे ते सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे. आणि याविषयी काही माहिती नाही कळली तर आपण यूट्यूबवर जाऊन ती सिलेक्ट करू शकता किंवा कमेंट बॉक्समध्ये याबद्दलची माहिती नक्की तुम्ही विचारू शकता. त्यानंतर आहे बोस्टर स्कूल म्हणजे अनाथासारखंच एखादं स्कूल वगैरे असतं तर त्यामध्ये तुमचं जर 10वी तिथून झालेली असेल तर त्याची देखील माहिती तुम्ही तिथे भरायची आहे. त्यानंतर ऑर्डर डिटेल्स आहे. यू हॅव पास्ड इंटरमिडिएट ड्रायव्हिंग एक्झामिनेशन हे देखील माहिती तुम्हाला भरायची आहे. यामध्ये आता मी ही संपूर्ण माहिती भरून घेत आहे. ड्रॉइंग एक्झामविषयी माहिती दिलेली आहे तर ती येस नो काय असेल ते करायचं आणि समोर यायचं आहे. 10वीचं माहिती भरायची आहे, हे महत्त्वाचं आहे. यामध्ये गोष्ट लक्षात घ्या, 10वीचं मार्कशीट वगैरे असेल तर सोबत ठेवा आणि त्यानुसारच माहिती भरा. आपण महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन हे बोर्ड निवडायचं आहे. तुमचा रोल नंबर भरून घ्या. त्यानंतर आपला एक्झाम वर्ष आहे ते भरायचं आहे. त्यानंतर मंथ ऑफ एक्झाम म्हणजे तुमचं एक्झामचं मंथ लिहायचं आहे. त्यानंतर इथे मी भरवतो तशा प्रकारे तुम्ही भरू शकता, तुम्हाला दाखवलं आहे. त्यानंतर स्कूल लोकेटेड इन महाराष्ट्र, तुमचं शाळेचा जिल्हा निवडून घ्या. त्यानंतर तुमच्या शाळेचं गाव निवडा, तालुका, जिल्हा, ॲड्रेस सगळा निवडला. तुम्ही 10वी पास आहात का, यस करा. पास असाल तर येस करा, नसाल तर नो करा. त्यानंतर तुम्ही
हँडिकॅप किंवा ब्लाइंड म्हणजे अपंग किंवा अंध आहात का, तर येस नो ते व्यवस्थित सिलेक्ट करून घ्या. येत असेल तर येस करा, नसेल तर नो करा. यू हॅव पास्ड 10th स्टँडर्ड विथ मॅथ सब्जेक्ट. 10वीला तुम्हाला मॅथ सब्जेक्ट म्हणजे गणिताचा विषय होता का, असेल तर येस करा, नसेल तर नो करा. हॅव यू पास्ड 10th स्टँडर्ड विथ सायन्स सब्जेक्ट. तुम्ही विज्ञान विषयासह पास झाला आहात का, तर येस करा, त्यानंतर नसेल तर नो करा. त्यानंतर आहे यू हॅव टेकन टेक्निकल सब्जेक्ट म्हणजे 10वीला तुम्हाला काही तांत्रिक विषय होता का, येस नो ती माहिती भरून घ्या. आता खाली आल्यानंतर तुम्हाला येथे 10वीचे मार्क टाकायचे आहे. म्हणजे तुम्हाला एकूण मार्क किती पडले आणि कितीपैकी किती पडले, म्हणजे आउट ऑफ तुमचे जर 500 असेल तर त्यापैकी तुम्हाला किती पडले, अशा प्रकारची माहिती भरायची आहे. आणि ती माहिती आपण भरू शकता. व्यवस्थित भरून घ्या, कारण हेच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस भरल्या जातात. त्यानंतर तुम्हाला गणिताचे मार्क भरायचे आहे. सेम तसेच आउट ऑफ कितीपैकी किती गणिताला मिळाले, त्यासाठीच म्हटलं अगोदर मार्कशीटनुसारची संपूर्ण माहिती ॲक्युरेट भरा, कारण हेच तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस चेक केले जाते. त्यानंतर तुमचे सायन्सचे मार्क देखील भरून घ्या. मी इथे भरून घेत आहे. चला, ॲडिशनल काय आहे, तर इथे ऑटोमॅटिक माहिती येऊन जाणार आहे. तुमचे टोटल मार्क आलेले आहे, तुमचे पर्सेंटेज देखील येथे खाली ऑटोमॅटिक आलेली आहे, आपण बघू शकता. आणि त्याला एकदा कन्फर्म करून घ्या की पर्सेंटेज बरोबर दाखवले आहे का. तुमची 12वी झालेली असेल तर येस करा, आणि 12वी कोणत्या शाखेत झाले ते निवडा. त्यानंतर बाकी 10वीसारखी संपूर्ण इन्फॉर्मेशन आहे ती भरू शकता जर 12वी तुमची झालेली असेल तर, नसेल तर नो करा. त्यानंतर आहे तुमचं जर हायर एज्युकेशन वगैरे झालेलं असेल तर तुम्ही लिहू शकता, नाही तर तुम्ही SSC म्हणजेच आपलं 10वी पास असेल तर 10वी पास हे सिलेक्ट करा. आणि तुम्ही बाकी डिग्री असेल तर तुम्ही जर ग्रॅज्युएशन वगैरे केलं असेल तर सिलेक्ट करू शकता. आणि सेव्ह अँड कंटिन्यूवरती क्लिक करून समोरच्या टॅबवरती क्लिक केल्यानंतर कन्फर्म युअर मार्क्स. आपण माहिती भरलेली ही कन्फर्म बरोबर आहे का एकदा चेक करा, आणि असेल तर येस आणि सबमिटवरती क्लिक करा. त्यानंतर प्रोव्हिज ट्रेनिंग डिटेल्स म्हणजेच तुम्ही या अगोदर ITI तुमचा झालेला आहे का त्याविषयीची माहिती आहे. जर झालेला असेल तर त्याविषयीची माहिती द्या, नसेल झाले तर नो करा. आणि त्यानंतर समोर या. त्यानंतर आता होम डिस्ट्रिक्ट आहे. पुढे आल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारचे टॅब आहे. 10th स्टँडर्ड स्कूल पुणे म्हणजे तुम्ही तुमचा जिल्हा निवडून घेऊ शकता. आणि सेव्ह अँड कंटिन्यूवरती क्लिक करा. कॅन्डिडेट टाईप अशा प्रकारे आता होम डिस्ट्रिक्ट तुमचा निवडायचा, एक गोष्ट लक्षात घ्या. आता तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला 7 डॉक्युमेंट्स लागणार आहे. त्यापैकी कोणकोणते डॉक्युमेंट तुमच्याकडे आहे ते येस करा. डोमोसिल आधार कार्ड येस आहे. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट असेल तर येस करा, नॉन क्रिमिनल असेल तर येस करा, नसेल तर नो करा. त्यानंतर मार्कशीट आहे का, तर येस किंवा नो तर येस करा, म्हणजे तुमच्याकडे आहे का, भेटलेलं असेल तर येस करा, नसेल तर नो करा. त्यानंतर तुमच्याकडं TC वगैरे आहे का नाही त्याची देखील माहिती. एक गोष्ट लक्षात घ्या, ते चुकीची माहिती भरू नका, कारण ही माहिती जर चुकीची भरली तर तुम्हाला ते नंतर सर्टिफिकेट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस विचारले जातं. त्यामुळे ते योग्य माहितीच भरा, एक गोष्ट लक्षात घ्या. आता हे खालचं आहे, शाळा सोडल्याचा दाखला आहे का, स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजे, आणि खाली सबमिटवरती क्लिक करा. आणि हे सगळं झाल्यानंतर कन्फर्म डॉक्युमेंट अवेबिलिटी हे संपूर्ण माहिती वाचून घ्या. आणि जर संपूर्ण माहिती बरोबर असेल तर ॲक्सेप्टवरती क्लिक करा. त्यानंतर अशा प्रकारे पुढची प्रोसेस आता इथे ओपन होईल. आता अशा प्रकारे तुमचा पूर्ण फॉर्म 100% भरलेला आहे. ती संपूर्ण माहिती तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या. तुमचे डॉक्युमेंट कोणते सिलेक्ट केले ते देखील बघा. आणि इथे संपूर्ण माहिती आहे, यामध्ये काहीच दुरुस्ती करायची असेल तर करू शकता एडिट सेक्शन म्हणून. आता पुढे सांगतो हे डॉक्युमेंट कसे आहे. हे सगळे डॉक्युमेंट घ्यायचे आहे, लॉक प्रोफाईल करून घ्या. ही प्रोफाईल लॉक करणं गरजेचं आहे, त्यानंतरच सेव्ह होईल आणि सबमिटेड सक्सेसफुली कॉंग्रॅच्युलेशन असं लिहून येईल. आता हा झाला पार्ट 1 तुमचा अशा प्रकारे. आता फॉर्म भरणं झालं. आता जनरेट ॲप्लिकेशन ID वरती क्लिक करा. आता फॉर्म तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म पूर्ण कंप्लीट झालेला आहे. आता ॲप्लिकेशन फी स्टेटस आपल्याला कंप्लीट, एक गोष्ट लक्षात घ्या, कंप्लीट प्रोसेसवरती एक गोष्ट लक्षात घ्या, कंप्लीट आलं पाहिजे हिरवे. त्यानंतर आता पुढचा भाग आहे ॲप्लिकेशन फीस. आता ॲप्लिकेशन फी भरून घ्या. तुमचा जिल्हा निवडा, तुमचा जिल्हा, तालुका. आता तुम्हाला तुमच्या
तुमचं आसपासचं जे इन्स्टिट्यूट आहे त्याची माहिती इथे भरून घ्यायची आहे. तुम्ही जिल्हा तालुका निवडल्यानंतर तुमच्या आसपासचं सेंटरची माहिती येऊन जाईल. सेव्ह अँड सिलेक्टवरती क्लिक करा. सेव्ह अँड कंटिन्यूवरती क्लिक केल्यानंतर आपल्या समोर पेमेंटचं ऑप्शन येईल आणि आपलं पेमेंट आपण पेमेंट करून घ्या QR कोड स्कॅन करून. आता पेमेंट झालेलं आहे. अशा प्रकारे आता तुमची पूर्ण फॉर्मची प्रिंट तुम्हाला घ्यायची आहे. आता हे जे सगळे डॉक्युमेंट आहे हे सगळे डॉक्युमेंट आणि तुमचा हा फॉर्म हे घेऊन तुम्ही जे आत्ता सेंटर निवडलं तेथे तुम्हाला व्हेरिफिकेशनसाठी जायचं आहे. अशा प्रकारे बघू शकता 2 गोष्टी कंप्लीट झाल्या. ॲप्लिकेशन फॉर्म स्टेटस आणि फीस पेड झालेली आहे. आता ज्यावेळेस हे संपूर्ण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जासाल त्यानंतर तुमचं जे काय आहे ते कन्फर्मेशन जे आहे कन्फर्मेशन पेंडिंग दाखवत आहे ते तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तिथे कन्फर्म पेंडिंग दाखवेल. त्या व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला तिथं जाणं आहे फॉर्म घेऊन. त्यानंतरचा पुढचा टप्पा आहे 2-3 दिवसानंतर आपण लॉग इन करायचं आहे. व्हेरिफिकेशन झाल्यानंतर परत कॅन्डिडेट लॉग इनवरती यायचं आहे. त्यानंतर रजिस्टर्ड कॅन्डिडेट लॉग इनवरती यायचं आहे. येथे आल्यानंतर परत आपण लॉग इन करून घ्यायचं आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, अगोदर ते व्हेरीफाय करून आल्यानंतर 2-3 दिवसानंतरची प्रोसेस आहे. चला त्यानंतर साइन इन करा. इथे बघू शकता अशा प्रकारचे ऑप्शन आहे. प्रोसीड टू ITI ॲडमिशन पोर्टल यावरती क्लिक करायचं आहे. प्रोसीड टू इथे बघू शकता. आता क्लिक करा. क्लिक केल्यानंतर आपण बघू शकता ॲप्लिकेशन कन्फर्म स्टेटस आता तुमचे डॉक्युमेंट सगळे बरोबर आहे, कन्फर्म झालेलं आहे. आणि आता तुम्हाला समोर आहे ऑप्शन फॉर्म स्टेटस यावरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला कॉलेज वगैरे सिलेक्ट करायचे. आता कसे करायचे ते चला. तुम्हाला तुमच्या 2 गोष्टी आहेत, इन्स्टिट्यूट वाईज करू शकता किंवा ट्रेड वाईज करू शकता. आता तुम्ही इन्स्टिट्यूट वाईज हा ऑप्शन निवडला तर तुम्ही गव्हर्नमेंटला करणार की प्रायव्हेटला ह्या 2 गोष्टी सिलेक्ट करून घ्यायच्या आहे. त्यानंतर तुमचा जिल्हा निवडायचा, तालुका निवडायचा. काळजीपूर्वक लक्ष द्या. आता यानुसार तुम्ही येथे इन्स्टिट्यूटची माहिती सर्च करायची आहे. सर्च ऑटोमॅटिक होईल. इन्स्टिट्यूट सर्चवरती क्लिक करा परत एकदा. आता या आयटममध्ये जेवढे ट्रेड आहेत तुम्ही सर्च मारल्यानंतर तुम्हाला संपूर्ण या कॉलेजचे ट्रेड दिसून येईल. या कॉलेजमध्ये कोणते ट्रेड आहे. आता यामध्ये तुम्ही बघू शकता एवढे ट्रेड या कॉलेजमध्ये तुम्ही निवडलेल्या कॉलेजमध्ये आहे. आता यामध्ये तुम्ही सिलेक्ट करू शकता. आता हे झालं तुम्हाला इन्स्टिट्यूट वाईज. तुम्हाला जर स्पेसिफिक जर सपोज ट्रेड वाईज करायचं असेल तर ते देखील पाहू शकता. वरती ट्रेड वाईज सिलेक्ट करा. गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट करायचं ते सिलेक्ट करा आणि त्यानंतर डिस्ट्रिक्ट आणि तालुका सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तेथे माहिती मिळून जाईल. हे बघा तुम्हाला पूर्ण ट्रेडची माहिती येथे दिलेली आहे. तुम्हाला फक्त त्या ट्रेडला ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही तो ट्रेड निवडू शकता किंवा सर्च देखील करू शकता. इथे बघू शकता आता पोर्टलवरती अशा प्रकारचे आहे. चला त्यानंतर सर्च करू शकता आणि अशा प्रकारे इथे खाली ॲड टू प्रेफरन्स लिस्ट यावरती तुम्ही क्लिक करू शकता तुम्हाला जो ट्रेड घ्यायचा आहे त्यासाठी. आणि इथे गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही कोणत्याही कॉलेजचे मल्टिपल ट्रेड टाकू शकता किंवा वेगवेगळे कॉलेजनुसार तुमच्या इच्छेनुसार तुम्ही वेगवेगळे ट्रेड इथे ॲड करू शकता वेगवेगळे कॉलेजचे. आता मी तुम्हाला इन्स्टिट्यूट वाईज दाखवतो. त्याच कॉलेजचं तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे तर त्यासाठी मी दाखवतो. त्याप्रमाणे मी माझा तालुका सिलेक्ट केला, इन्स्टिट्यूट सिलेक्ट केला अशा प्रकारे. आणि यानंतर आता येथे बघितला सर्च करायचं. सर्च केल्यानंतर या कॉलेजचे संपूर्ण ट्रेड माझ्यासमोर ओपन झाले. आता यामध्ये मला जो ट्रेड घ्यायचा आहे ते मी सर्च करत आहे. याप्रमाणे तुम्ही देखील करू शकता. आता मला जो ट्रेड हवा आहे तो मी सिलेक्ट केला. आता मी तो सिलेक्ट केला तर ते बघा जी हिरवी लाईन आहे ती रेड होणार आहे. अशा प्रकारे ॲड टू फ्रॉम प्रिव्हियस लिस्ट अशा प्रकारे मी क्लिक केल्यानंतर ते रेडमध्ये होऊन जातं, म्हणजे मी तो ट्रेड निवडला आहे. अशा प्रकारे मी आता भरपूर एका कॉलेजचेच भरपूर ट्रेड निवडले आहे. तुम्ही देखील तुमच्या पसंतीनुसार ट्रेड निवडू शकता. आता तुमच्या इच्छेनुसार तुम्ही एका कॉलेजचे सगळे ट्रेड देखील टाकू शकता किंवा वेगवेगळ्या कॉलेजचे वेगवेगळे ट्रेड देखील तुम्ही टाकू शकता. आणि सेव्ह अँड कंटिन्यूवरती नंतर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता क्लिक केल्यानंतर इथे पाहू शकता तुम्हाला संपूर्ण माहिती
इथे दाखवली आणि तुमचे टाकलेले प्रेफरन्स सगळं व्यवस्थित आहे का नाही एकदा चेक करून घ्या आणि त्यानंतर कन्फर्म करा आणि कन्फर्मवरती क्लिक करा आणि लॉक करून डन करा. अशा प्रकारे आता तुमचा पूर्ण फॉर्म भरलेला आहे. याची प्रिंट घ्या. तुम्ही जे ऑप्शन दिलेले आहे ते संपूर्ण येथे कॉलेज बघू शकता. आता तुम्हाला काही चेंजेस करायचे असेल तर प्रोफाईल जे आहे ते अनलॉक करून देखील तुम्ही यामध्ये चेंजेस करू शकता. चला आता अशा प्रकारे तुम्ही बघू शकता प्रिंट ऑप्शन फॉर्मचे तुम्ही घेऊ शकता आणि आता तुमचं लॉक झालेलं आहे. किंवा आणि एक गोष्ट लक्षात घ्या, लॉकच करून ठेवा, त्याशिवाय जमणार नाही. सगळं प्रोसेस झालेली आहे. अशा प्रकारे आता जेव्हा काही लिस्ट लागेल त्यामध्ये तुम्ही अशा प्रकारची माहिती आहे. यामध्ये काही अडचण आली तर नक्कीच कमेंट करा. धन्यवाद.